हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल? नेमकं कधी पैसे दिले होते, कशासाठी दिले होते, परत एकदा आम्ही भेट आलो सविस्तर सांगा. यांच्याकडून घ्या ना. नाही सांगा ना परत. थांबा ना नेमकं कधी आपण पैसे दिले होते, काय नेमकं झालं सविस्तर सांगा. 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि मी मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि अजय बोरस्ते पण इच्छुक होते. तर आम्ही दोघंही तिकिटासाठी प्रयत्न करत होतो आणि माझ्याकडे त्यावेळेस नीलमताईंचा कार्यकर्ता भैया भायती म्हणून नाशिक रोडचा कार्यकर्ता हा माझ्याकडे आला. तोने ताई थ्रू आपल्याला करायचं का? म्हटलं 100% करायचं. तर त्यावेळेस त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी माझी चर्चा करून दिली. ताईंना सांगितलं का असं असं आहे, माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल. त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे. काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे. आज देते उद्या देते असं करत गेले. मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मांडेल. तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला, तिथं तुमचे पैसे मिळून जातील. मग मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली, काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. असा प्रकार झालेला. किती पैसे दिले होते? नाही पैसे दिले मी तिला. किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. सर्रासपणे हा सगळा प्रकार राज्यभर सुरू होता त्यावेळेला नीलमताईंकडनं असं आपलं म्हणणं आहे. नाही 100% अजून कार्यकर्ते येतील पुढे. बघा तुम्ही अजून आमचे शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे येतील कारण असा प्रकार झालेलाच आहे. एवढे पद नीलम गोरे यांना खरं तर शिवसेनेने दिले. एवढ्या पदांनंतर सुद्धा त्यांनी पक्ष बदल केला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे आरोप कसं बघता या सगळ्याकडे? नाही काल त्यांनी बघा मुळात ते मी मागं पण सांगितलं ते दिल्लीतलं व्यासपीठ काही राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं. ते संपूर्ण मराठी साहित्य संमेलन आणि तिथं मराठी माणसाविषयी विचार मांडण्याचं व्यासपीठ होतं. तिथं ते संपूर्ण राजकीय व्यासपीठ झालं आणि त्यात दिल्लीमध्ये त्यांनी बोलले आणि खऱ्या अर्थाने हे बोलण्याची गरज नव्हती. आम्हाला माहिती आहे 43 वर्षात आम्ही उद्धव ठाकरे असेल का बाळासाहेब ठाकरे असेल यांना खूप जोडून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांनी तर आम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे. ओके. तर नाशिकमधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक पांडे यांनी देखील नीलम गोरेंवरती थेट आरोप केलाय. 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी नीलम गोरेंनी माझ्याकडनं पैसे घेतले होते असा आरोप विनायक पांडेंनी केला.